उत्तर देणं बंद केलं तेव्हा लोक म्हणायला लागले की हां मग तू तशीच आहेस म्हणून तू उत्तरं देत नाहीस, म्हणजे तू एक्सेप्ट केलंस की तू फेक आहेस, तू अशी आहेस तशी आहेस. मुळात ती जे बोलतेय स्मोकिंगचं, हे कुठे कोणाला दिसलंय का की मी स्मोक करते? निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत जोपर्यंत ते माझी निंदा करणार नाही तर मी पुढे कशी जाणार? ती आली, ती खेळली आणि ती जिंकली. खरं तर हे शब्द आज मला बोलावेसे वाटत आहेत, ते म्हणजे तन्वी कोलतेसाठी बिग बॉस मराठी सीझन 6ची महाविजेती ती ठरली आणि आत्ता तन्वी माझ्याबरोबर आहे. फार सुंदर दिसते, पॉझिटिव्हिटी दिसते तिच्या चेहऱ्यावर. खूप स्वागत, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तन्वी. कसं वाटतंय आता? खूप मस्त वाटतंय. 2026 हे वर्ष माझ्यासाठी लकी ठरलं आहे. स्वप्नपूर्ती झाली आहे माझी आणि बिग बॉसमध्ये जाणं हे खरं तर खूप मोठं स्वप्न मी पाहिलं होतं, जे खरं करण्यासाठी मला 4 ते 5 वर्ष लागली. आणि स्वप्न हे होतं की बिग बॉसमध्ये जाईन मी आणि ते तेव्हा पाहिलं होतं. पण जसं आपण बोलतो ना, एक बघितलं की आपल्याला लगेच दुसरं रेडी असतं. जातानाच मी बोलले होते की ती ट्रॉफी माझ्याच हातात असावी म्हणून, आणि ती मी फायनली घेऊन आली आहे स्वामींच्या कृपेने. आणि खूप 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 भारी वाटतं आहे मला की ती ट्रॉफी माझ्या हातात आहे. कारण कुठेतरी मी प्रत्येक वर्षी बघायचे ना, तर मला विनर मुलगा दिसायचा आणि माझं असं असं व्हायचं की अरे यार, यावेळेस पण मुलगी नाही, यावेळेस पण मुलगी नाही. तर मम्मीला मी कायम म्हणायचे की ज्या सीझनमध्ये मी जाईन ना, तू लक्षात ठेव, मीच विनर होऊन येणार, मुलगीच विनर होणार. आणि मम्मीला माहीत होतं मी खूप हट्टी आणि जिद्दी आहे, एकदा ठरवलं तर मी करणार. गेले, खेळले आणि ट्रॉफी हातात घेऊन आले. आणि तन्वी, एक गोष्ट मला तुला इथे आवर्जून विचारावी ला आवडेल की घरामध्ये ना बरंच काय काय चालू होतं, एस्पेशली तुझ्याबद्दल खूप निगेटिव्ह चाललं होतं, निगेटिव्ह बोललं जात होतं. पण डे 1 पासून ते आत्ता अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तू खूप हेडस्ट्रॉंग आणि स्ट्रेट फेस ठेवून समोर आलीस, किंवा आपल्याला काही फरक नाही पडत त्या निगेटिव्हिटीचा, हे कुठेतरी जाणवत होतं. मला सांग, ते काय गमक आहे तू स्वतःला इतकं स्ट्रॉंग त्या घरामध्ये ठेवत? अम, त्याच घरात नाही, बाहेरच्या दुनियेत सुद्धा बरीच लोकं अशी होती ज्यांनी माझ्याबद्दल खूप अशाच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. तेव्हा मला खूप असं वाटायचं की मी जिथे चुकत नाही आहे किंवा मी ज्या गोष्टी करत नाही आहे त्या गोष्टी एवढ्या हायलाईटमध्ये का आणल्या जातात, आणि मला त्याचा खूप त्रास व्हायचा. पण जेव्हा घरी ह्या गोष्टी व्हायला लागल्या ना, काही वेळेस मला असं वाटतं की मी याला उत्तर द्यावं, कारण जर मी गप्प बसले तर मला असं वाटतं की लोकांना कुठेतरी असं वाटेल की ही खरंच तशी आहे म्हणून उत्तरं देत नाही. कारण आपण ना, एक बाजू निवडली तरी लोक दुसऱ्या बाजूने बोलतात आणि दुसरी बाजू निवडली तर लोक पहिल्या बाजूने बोलतात. मग मी जेव्हा उत्तरं दिलीत ना, तेव्हा सगळे म्हटले की तू जर खोटी नाही आहेस ना, तर उत्तरं का देतेस? मग एकदा उत्तर द्यायचे आणि शांत बसायचे. नंतर असं झालं की मी उत्तर देणं बंद केलं तेव्हा लोक म्हणायला लागले की हां मग तू तशीच आहेस म्हणून तू उत्तरं देत नाहीस, म्हणजे तू एक्सेप्ट केलंस की तू फेक आहेस, तू अशी आहेस तशी आहेस. मी म्हटलं, माझा तुम्ही आजपर्यंतचा प्रवास बघाल 1 ते 90मध्ये मी पहिल्या आठवड्यामध्ये भाऊंचं बोलणं खाल्लं होतं, ओरडा खाल्ला होता की मी तंटा क्वीन आहे. आणि त्यांना मी त्याच दिवशी प्रॉमिस केलं होतं, भाऊ मला कळलं नाही कशा पद्धतीने इथे बिहेव करायचं आहे, पण मी तुम्हाला शब्द देते की या आठवड्यात ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या चुका पुढच्या आठवड्यात तरी होणार नाहीत. मी त्या चुकांवरती सुधार आणला. म्हणजे त्याच्यावरती पण मला खूप बोललं गेलं की म्हणजे कसं असतं ना, माणूस जर आपल्या चुका सुधारतंय तरी पण तुम्ही फेक वागताय, तुम्ही चुका सुधारताय म्हणजे तुम्ही असे कसे अचानक गेममध्ये बदलू शकता, हे पण बोललं गेलं आहे. मला असं वाटतं की माणूस जेव्हा कुठेतरी प्रत्येक वेळेस व्यवस्थित वागायला जातो ना, तेव्हा माणसांना ते बघवत नाही. आणि आता तो व्यवस्थित वागतोय तर याला पाठी कसं खेचायचं, मागे कसं ओढायचं, यासाठी निगेटिव्ह गोष्टी चालू होतात. म्हणजे कसं आहे, काहीच नाही बोललो तर लोकांपर्यंत पोहोचणार कसं? पण हेच जर आपण प्रत्येक कानाकोपऱ्यात सारखं सारखं निगेटिव्ह बोलत राहिलो तर ॲटलिस्ट ते बाहेर बोलणं जाईल आणि लोकांचा विचार बदलेल. शेवटच्या आठवड्यामध्ये अगदी जेव्हा रेवा बाहेर जात होती, तेव्हा तू एक, मला आवर्जून मी हा विचारते प्रश्न, कारण त्याबद्दल ना खूप बोललं गेलं सोशल मीडियावर आणि मला ऐकायला आवडेल तुझं मत. तू जे बोलली, स्टेटमेंट केलंस की ते खोटं बोलणारे, धक्काबुक्की करणारे राहिले आणि चांगली व्यक्ती घराबाहेर गेली आहे, आणि त्याच्यावरनं बाहेर खूप गोष्टी घडल्या की तू सुरुवातीपासूनच फेक आहे किंवा मास्क आहे तुझा, मे बी तू मुखवटा आहे, तू बाहेर येऊन कदाचित त्याबद्दल ऐकलं असेल, बघितलं असेल. मला सांग, तुला काय व्यक्त व्हायला आवडेल आज त्यावर?
मनातलं बोललीस का काय होतं नेमकी ती सिच्युएशन? जे मला म्हणतायत की मी मुखवटा घालून होते, तर मला त्यांना सांगावंसं वाटेल की पहिल्यापासून एपिसोड्स बघा प्लीज. कारण तन्वी कोलते जेव्हा जेव्हा बोलली आहे, तेव्हा तेव्हा धडधडीत बोलली आहे. कधी कोणाचा असा विचार नाही केला आहे की समोरचा आत्ता मला काय बोलेल जर मी आत्ता तोंड उघडलं तर वगैरे. माझं असं होतं की मला जे मनात आत्ता वाटतंय ना, मला ते बोलायचं आहे. माझा स्वभावच हा नाही आहे की मी पोटात एक आहे आणि ओठावरती वेगळं आणते आहे. त्यांना ज्या पद्धतीने ते घ्यायचं होतं ते त्यांनी त्या पद्धतीने घेतलं आणि माझ्याबद्दल निगेटिव्ह अशा प्रकारे वाक्य बोलली गेली की हिला जनतेचं डिसिजन मान्य नाही आहे का, जनतेने आमच्यावरती प्रेम दाखवलं हे हिला हजम झालं नाही आहे का, किंवा काही. मी माझ्या प्रत्येक भाऊच्या धक्क्यानंतर सेफ झाल्यानंतर कायम पाया पडून जनतेलाच आभार मानायचे की तुमचा डिसिजन माझ्या सराकोपर. मी जर इथून बाहेर गेले तर मी असं समजेन की माझा गेम तुम्हाला आवडला नाही. आणि इतकं असून सुद्धा माझी त्या कवितेवर यांनी असं सुरू केलं की जनतेचा डिसिजन होता, तो तुला मान्य नाही, मग तूच डिझर्विंग नाही आहेस. हे घरामध्ये चालू झालं होतं. पण माझं असं होतं की ठीक आहे, तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही बोला. मी छान माझी मनापासून कविता केली होती. मी त्यांना पर्सनली टीका केली नव्हती की तुम्ही असे आहात तसे आहात. मला म्हणायचं होतं तुम्ही ज्या प्रकारे गेम खेळलात. मी विशालला पण बऱ्याच वेळा बोलले की तू माणूस म्हणून मला पटतोस नाही पटतोस हे मी कधी बोलतच नाही आहे, पण तू ज्या प्रकारे खेळलास ना त्या प्रकारे खेळायला मला आवडत नाही आणि तो माझा गेम नाही, म्हणून कदाचित आपलं पटत नाही. आता तेवढं सगळं बोलून पण यांना जर फेक म्हणायचं असेल किंवा निगेटिव्हच बोलायचं असेल तर ते त्यांची चॉईस आहे. तो त्यांचा गेम होता. जर ते छान प्रकारे खेळले, हा माझा गेम होता. तन्वी, एका खूप मोठ्या मुद्द्यावर मला तुझं क्लॅरिफिकेशन हवं आहे. माझ्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा माझ्या नंतरच्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये रुचिताने एक स्टेटमेंट केलं होतं. ते म्हणजे कदाचित तू वाचशील मे बी यानंतर तू बाहेर गेल्यावर, की जेव्हा पण आर्ग्युमेंट व्हायच्या तुझ्या आणि रुचिताबरोबर किंवा जेव्हा पण टास्क असायचा तेव्हा तू स्मोक करून यायचीस आणि रुचिताला स्मोकिंगची खूप ॲलर्जी होती, तिला आवडायचं नाही आणि तू वाद घालताना मुद्दामून तिच्या चेहऱ्याजवळ येऊन बोलायचीस सो दॅट ती तुला धक्का देईल आणि ती घराबाहेर जाईल, अशी काहीतरी तुझी स्ट्रॅटेजी असेल म्हणून तू मुद्दामून तिला प्रोवोक करायची स्मोक करून. तन्वी, यावर तुझं काय मत आहे? कारण आम्ही तिची बाजू ऐकली आणि यावर तुझीसुद्धा बाजू ऐकायला आवडेल. ही परिस्थिती होती का? काय नेमकं घडायचं? स्मोकिंग वगैरेवरती जे तिने बोललं गेलं आहे, मला नाही माहिती हे सगळं का बोलली आहे, कशासाठी बोलली आहे, किंवा मी आतमध्ये आहे आणि मी याच्यावरती उत्तर देऊ शकत नाही आहे. माझा गेम डाऊन करण्यासाठी किंवा मला डिफेम करण्यासाठी ती बोलली असेल तर मला खरंच ठाऊक नाही. पण असं माझ्या मनात देखील नव्हतं, काही नव्हतं किंवा ही माझी स्ट्रॅटेजी नव्हती. मुळात ती जे बोलते आहे स्मोकिंगचं, हे कुठे कोणाला दिसलं आहे का की मी स्मोक करते? तिने जे मोठं ॲलिगेशन माझ्यावरती लावलं आहे, मी ती मुलगी आहे या गोष्टीचं खूप रिस्पेक्ट ठेवते. मी कधीच तिच्याबद्दल पूर्ण सीझनमध्ये तिच्याबद्दलच काय कुठल्याच मुलीबद्दल बाईबद्दल डिसरिस्पेक्टफुल काहीही बोललेली नाही ना, कोणाला शिवीगाळ केली आहे. हा माझा डे वनपासूनचा गेम आहे जे मी खेळली आहे. माझ्या तोंडून कोणासाठीच घाणेरड्या भावना मुलीसाठी नाही आल्यात. बाहेर पडल्यानंतर ती जे काही बोलली आहे, मुलगी म्हणून मला ते पटलेलं नाही आहे. मी अशा गोष्टी केलेल्या नाही आहेत. तुम्ही इतर कंटेस्टंटला जरी विचारलं तरी ते सांगू शकतील. कधीच मला कोणी या गोष्टी करताना बघितलेलं नाही आहे. पण मी जितकं याच्यावरती एक्सप्लेन करेल ना, मला असं वाटतं ज्यांनी एक्सेप्ट केलं आहे त्यांचं मी मत परिवर्तन करू शकत नाही. आणि एवढंच सांगेन की मी बिग बॉस आतमध्ये खेळत होते, ती बिग बॉस बाहेरून खेळत होती. ती तिची मतं होती पण ती मला पटलेली नाही आहेत. बाकी मला तिच्याबद्दल वेगळं काही बोलायचं नाही आहे. ओके. आणि काल आम्ही बघितलं, आई आली होती काल आणि हात धरून तू उभी होतीस आईला आणि जेव्हा तू घरात जायच्या आधी आपण गप्पा मारल्या होत्यास, मी बघितलं की तन्वी बाबांना किती मिस करते किंवा बाबांबद्दल ती किती इमोशन्स आहेत तिला. मला सांग, काल जेव्हा ही ट्रॉफी हातात आली, तन्वी किती मिस केलंस काल बाबा? मी पप्पांना खूप जास्त मिस केलं. मी ट्रॉफी घेऊन किंवा घेण्याआधीसुद्धा फक्त मम्मीकडे आणि आजीकडेच बघत होते आणि त्यांच्यामध्येच कुठेतरी मी पप्पांना बघत होते. माझ्या मनात आलं होतं एका पॉईंटला की जी फ्रेम मला बिग बॉसनी पाठवली होती ती मी आणेन आणि समोर ठेवेन मम्मीजवळ, की पप्पा तिथे आहेत माझ्या या मुमेंटच्या वेळेस, बघतायत मला, असं करेन. पण मला इतकं बोललं गेलं आहे प्रत्येक गोष्टीवरून, कारण मी खूप ओव्हर एक्सप्रेसिव्ह आहे.
मी खूप बोलकी आहे आणि मला असं वाटतं मी जर बोलले नाही ना तर असं इथे खूप असं दडपण येतं आणि असं वाटतं आता मरते का काय, मला बोलायचं आहे असं होऊन जातं पटकन मला. आणि ह्याच माझ्या गोष्टीला खूप लोकांनी ॲक्टिंग, ओव्हर ॲक्टिंग, खूप ड्रामा करते असं घेतलं आहे. पण ते कसं आहे ना, काही लोकांचं नेचर असतं ते. मला खूप असं वाटलेलं की पप्पा आहेत असं मी म्हणजे पप्पांसाठी ही ट्रॉफी मी जिंकले वगैरे हे मी बोलेन. पण तिकीट टू फिनालेनंतर मी एक स्टेटमेंट बोलले होते की पप्पा नाद केला पण वाया नाही गेला. याच्यावरून पण मी खूप घरात ऐकलं होतं की काय सारखं सिंपती घेते पप्पा नाही आहेत त्याच्यावरून. मला खूप होतं मनामध्ये बोलावंसं की पप्पा मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं, मी एवढी वर्ष लावली पण मी ही ट्रॉफी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. पण मी खूप कंट्रोल केलं आणि मी वाक्य बोललेच नाही की माझ्या पप्पांसाठी मी ट्रॉफी आणली वगैरे. कारण मला एवढं माहिती होतं माझं कुठलंही इमोशनल वाक्य हे त्यांच्यासाठी सिम्पती कार्ड असणार आहे. माझ्या मनात फिलिंग्स होत्या, मी फक्त एकदा वरती बघितलं आणि म्हटलं पप्पा मी आणलं आणि त्याच्यावरती मी पुढे काहीच बोलले नाही. आणि आता ना तन्वी इतकं घरामध्ये म्हणजे तू आत्ता जेव्हा एपिसोड्स बघशील ना तेव्हा तुला खरं चित्र कळेल की किती काय काय बोललं गेलं आहे. बट कदाचित आता ते सगळं व्यर्थ आहे कारण ट्रॉफी ॲब्सल्युटली तुझ्या हातामध्ये आहे आणि तुला जे साध्य करायचं आहे ते तू साध्य केलंस. हो म्हणजे खूप बोलले असणार आहेत ऑब्व्हियसली, बोलायचाच गेम होता तो. मला ज्या प्रकारे गेम खेळायचा होता, ज्या प्रकारे मला खेळण्यापेक्षा मी म्हणेन मला ज्या प्रकारे बिग बॉस जगायचं होतं कारण ते माझं स्वप्न होतं. मी खेळलेसुद्धा आणि दुपटीने जगली आहे तिकडे. सो माझं हे बिहेवियर नाही आहे की लोकांच्या पाठीमागून त्यांच्यावरती पर्सनली टीका करणं. मी त्यांचा कायम गेम डिकोड केला आहे की आत्ता हिचा गेम ना असा असा चालू होता, आत्ता हिचा गेम असा असा चालू आहे आणि पुढे जाऊन कदाचित असा असा चालू होणार आहे. हिचा गेम काय चालू आहे, कोपऱ्या कोपऱ्यात आत्ताही अशी बोलत असणार आहे. हा मी गेम वाईज बोलत होते. यांनी माझ्यावरती पर्सनल टीका केल्या आहेत. पण ज्या प्रकारे त्यांना बिग बॉस खेळायचं होतं त्या प्रकारे ते खेळले. हा त्यांचा गेम होता. मला ज्या प्रकारे खेळायचं होतं मी त्या प्रकारे खेळून आली आहे आणि हॅप्पीली बाहेर पडली आहे. विजेती आहे आणि बिग बॉस जो काही गेम खेळली आहे तो मी पाठीमागे सोडून आली आहे. चांगल्या मेमरीज घेऊन आली आहे. 21ही जणं आम्ही खूप छान फॅमिलीसारखे होतो आणि कदाचित ते नसते तर मी इथपर्यंत पोचले सुद्धा नसते. कारण कसं असतं ना, निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत जोपर्यंत ते माझी निंदा करणार नाहीत तर मी पुढे कशी जाणार. त्याच प्रकारे सगळे गेम खेळले मी, माझ्या प्रकारे खेळले आणि हिला घेऊन आले. आणि घरामध्ये ना दोनदा तीनदा भांडणात म्हणा किंवा तुझ्या बोलण्यात एक स्टेटमेंट निघत होतं की काही बोलू नका, मला बाहेर जाऊन लग्न करायचं आहे. तर हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. तन्वी काय सिक्रेट आहे, जरा थोडं रिव्हील करायला आवडेल. असं काही सिक्रेट वगैरे नाही आहे. मला करिअरशी पहिलं तर लग्न करायचं आहे कारण माझं मला द्यायचं उत्तर आहे का तन्वी? सगळ्यांसाठीचंच उत्तर आहे हे. मला करिअरशीच लग्न करायचं आहे. मुळात मी पहिल्या दिवसापासून तिथे म्हणते की मी गेम शोमध्ये कधीच अफेअर वगैरे करणार नाही, लव अँगल देणार नाही. कारण 3 महिन्यात कोणालाच प्रेम होऊ शकत नाही आणि मला तर कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे माझं क्लिअर होतं की जाणार तर एकटी जाणार, एकटी बाहेर पडणार, खेळून बाहेर पडणार, छान खेळणार. आणि मी कायम बोलत आले की मम्मी माझ्यासाठी मुलगा बघणार. आणि हो मी अशीच आहे. मी खूप मला फटकळ वगैरे म्हणतात किंवा काहीही म्हणतात, बोल्ड बिंदास म्हणतात, पण मी खूप जुन्या विचारांची आहे. आणि माझी मम्मी ज्याच्याबरोबर लग्न डिसाईड करणार, मुलगा सिलेक्ट करणार त्याच्याशीच मी लग्न करणार. बाकी काहीच सिक्रेट त्याच्या पाठीमागे नाही. आता मला जरा बरं वाटतंय तन्वी हे ऐकल्यानंतर. पण आरबी आहे, दीपाली ताई आहे, रेवा आहे, यांच्याशी तुझा घट्ट बॉन्ड आहे नो डाऊट. त्यांच्यासोबत ती मैत्री असेल. त्या पलीकडे मला सांग तन्वी, कोणासोबत ही फ्रेंडशिप इथून पुढे कंटिन्यू राहील तुझ्या काटा व्यतिरिक्त? काटा व्यतिरिक्त माझा ज्यांच्याशी बॉन्ड बनला ती माझी फॅमिली काटाच होती आणि ज्यांच्याशी नाही बनला ते काट्यामध्ये कधीच नव्हते. पण सगळेच चांगले आहेत. सगळेच म्हणजे भांडणं जरी झालीत ना आमच्यामध्ये तरी पण जेवताना म्हणा किंवा काही म्हणा सगळेच छान प्रकारे आम्ही पुन्हा जुळून यायचो. खरं तर सगळ्यांशीच राहील पण सागरदादा सोबत जास्त चांगली राहील असं मला वाटतं. कारण बऱ्याच सिच्युएशनमध्ये आमची भांडणं झालीत पण त्याने खूप छान समजून घेतलं मला. सो सागरदादा येस नक्कीच सागरदादा असेल आणि राखी असेल. ती युजली भांडते तेव्हा मला असं वाटतं समोरच्याचा गेम अप करण्यासाठी भांडते. तू सुद्धा हे नोटीस केलंयस का? मी खूप हे नोटीस केलं आहे की ती गेम अप करण्यासाठीच भांडते नो डाऊट.
पण राखी म्हणजे लोकांना राखी सावंत माहिती आहे, मला राखी सावंत माहिती आहे. राखीची हळवी बाजू मी ओळखली आहे. राखी भांडायला गेली, तिचं शोसाठीचं डेडिकेशन मी बघितलं आहे, की एखाद्याला वरती काढण्यासाठी ती स्वतःला पाडून घेते. आणि मी बऱ्याच वेळा तिला बोलली, की राखी दुसऱ्यांना वरती काढण्यासाठी कधीच स्वतःला एवढं पाडू नकोस, की परत वरती उठणार नाहीस. पण राखी राखी आहे, राखीचे कमिटमेंट्स असतात स्वतःशीच. पण हां, म्हणजे राखीला झेलणं हा खूप मोठा टास्क होता. आणि राखी अम, राखी म्हणजे हॅट्स ऑफ आहे तिला खरं तर. छान खेळली आहे ती. आणि आणि जेव्हा ती रडत असताना अनेक जण हसले ना, तेव्हा ते आम्हाला प्रेक्षक म्हणूनही बघताना वाईट वाटलं. जेव्हा ती तिच्या आईबद्दल बोलत होती, सगळ्यांना जेव्हा व्यक्त व्हायला सांगितलेलं, ती आईबद्दल बोलत होती, अनुश्री आणि प्राजक्ता हसताना दिसले आम्हाला. किंवा एकदा ती ज्या बेडवर बसून आईच्या कॅन्सरबद्दल बोलत होती आणि त्याबद्दल वाईट, तेव्हाही अनेक जण हसताना दिसले. किंवा विशाल बोलला की माझी आईसुद्धा त्याच्यानेच गेली आहे. तर ते खूप वाईट वाटलं की अरे एखादी व्यक्ती जर इमोशनली इतकी किंवा भावनिक होती किंवा व्यक्त होतीये, तर हे हसायला नाही पाहिजे. हे आम्हाला सुद्धा प्रेक्षक म्हणून वाटलं. राईट तन्वी, तू तर हे एक्सपिरियन्स केलंस त्या घरात. मी राखीने कायम माझ्यासमोर मन व्यक्त केलं आहे, कारण ती पण हळवी आहे. म्हणून मी म्हटलं की लोकांना राखी सावंत माहिती आहे, मला राखी सावंत माहिती आहे. कारण तिचे आई वडील नाही आहेत, तर मलासुद्धा वडील नाही आहेत. आणि त्या घरामध्ये ना अशा काही सिच्युएशन व्हायच्या की त्याच्यामधून बाहेर पडणं पण मुश्किल असायचं. आणि तेव्हा आपल्याला घरच्यांची आठवण यायची. आणि मग बोलायचं कोणाशी, कारण बोललं की मग असं होतं की वडिलांची आठवण आली तर ऑब्व्हियसली रडायला येणार. ती जे काही बोलायची ना, मला इथे कुठेतरी कनेक्ट होत होतं. कारण मी त्या गोष्टींमधून गेली आहे आणि माझा शून्यातूनचा प्रवास आहे. आणि मी राखीच्या प्रवासाला खूप दाद देते. कारण राखीने जो प्रवास केला आहे हा बाहेर लोकांना असं नॉर्मल वाटलं तरी पण घरामध्ये मी खूप जवळून बघितलं आहे. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा बोलली आहे ना, मी त्याच म्हणजे मी जेव्हा कोणी बोलतं ना, मी त्याच्या जागी जाते आणि ते सगळं इमॅजिन करत असते की नेमकं तिने काय झेललं आहे. ती बोलते हे वाक्य की माझे मम्मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा खर्चासाठी असं झालं तसं झालं. मी तिथे ती बोलत असताना ना तिथे उभी असायची आणि तिची धावपळ बघत असायची. कारण मी ती केली आहे धावपळ. माझ्याकडे जेव्हा काहीच नव्हतं, मी 20 वर्षांची होते, पैसा नव्हता, नाव नव्हतं, काही नव्हतं, पैसा कसा उभारू हेच कळत नव्हतं. त्यामुळे मी तिला कनेक्ट करू शकत होते. बाकीचे हसत होते, मला नाही माहिती का हसत होते, मी त्यांना बघितलं नाही हसताना. अनुश्री आणि प्राजक्ता ताईचं एकदा बिग बॉसनेच नोटीस करून आणलं होतं की त्या हसत होत्या. पण मी त्यांना बघितलं नव्हतं हसताना जेन्युइनली, कारण मी तिच्यामध्येच वाहून गेले होते. माझं पूर्ण लक्ष तिच्या बोलण्याकडे होतं. आणि कदाचित कुठल्या तरी वेगळ्या टॉपिकवरून त्या हसल्या असतील, तिच्यावरून नसतील हसल्या आणि चुकून सगळ्यांना असं वाटलं असेल की त्या तिच्यावरती हसतात. मे बी असं नसू शकतं. पण मला त्याच्यावरती पण काही बोलायचं नाही आहे. कदाचित चुकूनच हसल्या असतील. येस. आणि तन्वी, ही ट्रॉफी तुझ्या हातामध्ये खूप छान दिसते. आता इथून पुढे खरं तर एक नवीन प्रवास चालू होतोय. म्हणजे घरामध्ये आम्ही एक अभिनेत्री जाताना बघितली होती आणि ती महाविजेती बनून बाहेर आली. न्यू जर्नी आहे. मला सांग, तुला ना आपल्या इंडस्ट्रीमधल्या अनेक एक्स कंटेस्टंटनी, ज्यांनी ऑलरेडी बिग बॉस खेळून गेले, त्यांनी तुला सपोर्ट केला आहे, तुझ्याबद्दल चांगले बोलेत, प्रेक्षकांनी तुला अनेकदा सपोर्ट केला आहे. या सगळ्यांना समप आज तुला कसं थँक्यू बोलायला आवडेल, काय व्यक्त? मला ज्यांनी कोणी सपोर्ट केला आहे त्यांना मी खरंच मनापासून थँक्यू म्हणेन. कारण माझ्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता. मी आतमध्ये बिग बॉस खेळत होते, माझ्याकडून माझा 100% देत होते. पण खऱ्या अर्थाने बाहेर तुम्ही सगळेच जण माझ्यासाठी बिग बॉस खेळत होतात. दिवस रात्र एक करून तुम्ही मला वोट्स केलेत, माझ्यावरती प्रेम केलं आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही रील्स पोस्ट धडाधड टाकल्यात सोशल मीडियावरती, मी काल चेक केल्या. आणि मला नव्हतं वाटलं की तुम्ही सगळे माझ्यावरती इतकं प्रेम कराल. म्हणजे कुठेतरी मला असं वाटलं की जिथे मला फेक म्हटलं गेलं आहे, जिथे मला मी खोटारडी आहे म्हटलं गेलं आहे, माझं 1 ते 100 दिवसांमध्ये कुठेतरी मला म्हणजे माझा गेम तुम्हाला आवडला असेल, कुठेतरी मी तुम्हाला म्हणजे 100मधले 1% जरी मी तुम्हाला आवडले असेल आणि जे तुम्ही मला प्रेम दिलं आहे त्या एवढ्या प्रेमामुळे मला ही ट्रॉफी मिळाली. सो मी जितकं तुम्हाला थँक्यू म्हणेन तितकं कमीच आहे. आणि मी हे बोलतच राहीन कायम थँक्यू. कारण तुम्ही जर वोट्स केले नसते, तुम्ही जर तुमची मतं व्यक्त केली नसतीत, तर कदाचित मी आज विजेती नसते. आणि ज्यांनी माझ्यावरती टीका केल्यात, ज्यांनी खूप हेट माझ्यासाठी पसरवलं आहे, मी त्यांना एवढंच सांगेन की कुठेतरी मीच कमी पडले तुमच्या मनामध्ये घर करण्यासाठी. आणि मी तुम्हाला नक्की सांगेन,
तुम्ही माझ्यावरती जितकं हेट केलं आहेत ना, बाहेर येऊन मी तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. ज्या तन्वी कोलतेला तुम्ही खूप बोलते, फेक आहे, खोटी आहे, हे बोलला आहेत, कुठेतरी मला ते हर्ट झालं आहे. या प्रकारे तुम्ही बोलला आहेत ते, पण मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही आहे. ते तुमची मतं आहेत, पण मी तुमची मतं नक्की त्यांचं परिवर्तन करेन आणि नक्कीच तुमच्या मनामध्ये एक ना एक दिवस घर करून दाखवेन आणि तुमचं हेट या लवमध्ये बदलून दाखवेन, हे मी तुम्हाला आज सांगते. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. ज्या प्रकारे तुझा स्वभाव आहे ना, लव मी और हेट मी बट यू कांट इग्नोर मी, तो तसाच असू दे. थँक्यू सो मच. वेलकम.